नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचे प्रकरण, ते म्हणजे घातांक, इंडायसिस. पहा, इथे या चित्रामध्ये 6 स्टुडंट्स आहेत. देर आर 6 स्टुडंट्स अँड आय हॅव टू डिस्ट्रीब्यूट 5 books to each student. प्रत्येकाला 5 पुस्तकं मला द्यायची आहेत. Each one is going to get 5 books, set of 5 books. Now how many books I have distributed to these 6 students? What I will do for that? I will go on adding the number of books. Now the number of books I have given to each students are same, 5. And the number of students are 6. Then how many will be the total number of books? That will be 5 plus 5 plus 5 plus 5. I will add 6 times. Or I can write 5 into 6. 6 times. 6 वेळा लिहिण्यापेक्षा मी 5 गुणिले 6 करेन. Total number of books I have got 30. Means adding same number again and again can be shown by multiplication. म्हणजे एकच नंबर जो आपण पुन्हा पुन्हा ॲड केला आहे तो किती वेळा ॲड केला आहे, नंबर एकदा लिहून किती वेळा ॲड केला आहे तेवढ्या संख्येने गुणलं की आपल्याला उत्तर मिळते. ॲडिंग सेम नंबर कॅन बी शोन ॲज मल्टिप्लिकेशन, बट द मल्टिप्लिकेशन ऑफ द सेम नंबर अगेन अँड अगेन, फॉर दॅट व्हॉट शुड आय डू? इथे बघा, 7 into 7 into 7 into 7 5 वेळा गुणाकार केला आहे. आता याची तर आपण बेरीज नाही करू शकत. दिस बॉय इज थिंकिंग व्हॉट आय विल डू फॉर दिस. हिअर 7 इज मल्टिप्लाइड बाय 5 टाइम्स कॅन बी रिटर्न ॲज 7 raised to 5, म्हणजे 7च्या डोक्यावर 5 अशा प्रकारे आपण लिहू शकतो इन शॉर्ट. अँड व्हॉट दिस इज कॉल्ड ॲज 7 raised to 5, 7च्या डोक्यावर 5, याला इंडेक्स फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणतात. इंडेक्स फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे ही जी मांडणी आहे त्या मांडणीला गुणाकाराचे घातांक रूप, इंडेक्स फॉर्म म्हणजे घातांक रूप म्हणतात. मग ह्यामध्ये काय कसं लिहायचं असतं, तर जी रिपीटेडली आपण संख्या जे गुणाकार केले आहे, द नंबर विच वी आर मल्टिप्लाइड अगेन अँड अगेन, तर हाऊ मेनी टाइम्स इट हॅज बीन मल्टिप्लाइड? 5 times. Therefore, the number which is repeated again and again for multiplication is written at the base, and at the top of it we have to write the number how many times we have written 7 for multiplication, that number, the 1 2 3 4 5. Therefore, I will write 5. Then 5 over 7, 7च्या डोक्यावर 5 हे गुणाकाराचं घातांक रूप आहे. This index form, this is called as. In this index form, the 7, the number which is repeated again and again, which are written at the top is, at the base is called as base itself. त्याला पाया म्हणतात. And the number which is written at the top is called as index or exponent, घातांक म्हणतात. खाली लिहिलेला नंबर त्याला पाया म्हणतात, बेस, आणि वर जो लिहिलेला डोक्यावर लिहिलेल्या नंबरला घातांक, इंडेक्स असं म्हणतात. And this is the index form of multiplication.
Now we'll see some more examples. 5 into 5 into 5 I have written 3 times. Therefore I'll write 5 over 3. 5च्या डोक्यावर 3. Here again 5 is the base and 3 is the index or exponent. Now how to read this? 5 over 3, 5च्या डोक्यावर 3 असं वाचायचं नाहीये. This can be read as 5 raised to the power 3. 5 raised to 5च्या डोक्यावर raised to the power 3. There are 3 types of reading. Three way you can read. 5 raised to 3. This way also you can read. Or third power of 5. तिसरा घातांक. 5चा तिसरा घातांक असं तुम्ही वाचू शकता. किंवा 5चा घातांक 3. 5चा तिसरा घातांक अशा प्रकारे वाचता येतं. 5 raised to 3. Third power of 5. 5 raised to the power 3. Out of 3, in any way you can read this number, index number. One more example we'll see. 2 into 2 into 2 into 2, that is 2 raised to 4. See, I will read 2 raised to 4. दोनाच्या डोक्यावर 4 ना. 2 raised to 4 or fourth power of 2. वरचा अंक power, fourth power of 2. Now we'll see now the general form of that. General form काय? हे आपण उदाहरण पाहिली. a हा एक नंबर आहे समजा. If a is any number, then a into a how many times? I don't know how many times. म्हणजे अनंत वेळा मला लिहायचं आहे, बरेच वेळा लिहायचं आहे. That will consider m times. जसं आपण मगाशी लिहिलं 7 5 वेळा 7च्या डोक्यावर 5. तर आता a ही संख्या मी m वेळा लिहिते. मग काय येणार? a च्या डोक्यावर m. बरोबर ना? a raised to m. I will read it as a raised to m, where a is the base and m is the index. Okay. Now how I'll read this? A raised to m is read as a raised to power m or a raised to m or mth power of a. Just now we have seen the examples. Same way you can read this one also. Note, one more important note is here. M should be the natural number. Natural number means counting number. That is 1, 2, 3, 4 like this. Not 0 also. It should be the natural number to read this way. Now the same thing I have written in Marathi. A चा घातांक m चं वाचन कसं करणार? a चा mवा घात असं वाचू शकता तुम्ही किंवा a चा घातांक m. m ही नैसर्गिक संख्या आहे. पाहूया उदाहरण आपण. Now how to find the value? 7 raised to 3. I will write 7 3 times. 7 into 7 into 7 is equal to. Now after writing the multiplication, you multiply them. 7 into 7, 7 7 are 49 into 7, that is 343. This is called as find the value of the exponent. मग त्याची आपण व्हॅल्यू काढली आपण त्या घातांकी संख्येची, इंडेक्स नंबरची. दुसरं उदाहरण आहे 2चा चौथा घात. म्हणजे 2 4 वेळा लिहिणार मी. 2 into 2 into 2 into 2. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. बघा इथे 2 आणि 2चा गुणे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. Therefore the answer of 2 raised to 4 is 16. Now I have given the negative number. Minus 2 by 3 I have given you. Now for minus 2 by 3, how many times it is there? That number is 3 times. Therefore I have written minus 2 by 3 into minus 2 by 3 into minus 2 by 3. First we'll multiply. 2 into 2, 4, 2s are 8. I have written here 8. Now how the minus sign has come? You know, we have you know the multiplication of the integers or the algebraic expression we have studied. गुणाकार आपण जेव्हा करतो पूर्णांक संख्यांचे, आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे दुसऱ्या पाठामध्ये. तर वजा वजा 2 चिन्ह आहेत. when 2 sign minus are there, 2 signs are minus, the multiplication of 2 negative number is positive. Therefore multiplication of minus 2 and minus 2 comes positive. But one more sign minus is here. Therefore multiplication of plus and minus will be minus. Therefore here the answer is minus. If raised to 4, the index is, if it is 4, then 2 minus and 2 minus, multiplication of 2 minus positive, multiplication of next 2 minus is positive, then answer will come positive. म्हणजे जर घातांक जेव्हा असं विषम असेल,
म्हणजे वजा चिन्ह 3 आहेत तर उत्तर नक्कीच वजा येणार आहे. मग घातांक समसंख्या असेल तर 2 2 वजा चिन्हाचे ग्रुप होणार, 2 2 वजा चिन्हाचे अधिक होणार, उत्तर अधिक येणार. आणि मग 3चा गुणाकार केलाय, 3 त्रिक 9 त्रिक 27. तर आन्सर इज -8/27. These are the examples how to find the value of the exponential form. इंडेक्स घातांकी संख्येचं उत्तर कसं काढायचे, किंमत कशी काढायची. द फर्स्ट पॉवर ऑफ फर्स्ट पॉवर म्हणजे काय, कुठलाही घातांकी संख्येचा इंडेक्स म्हणजे घातांक 1 असेल, देर इज अ कन्व्हेन्शन नॉट टू राईट इट. म्हणजे घातांकी संख्या घातांक 1 असेल तर लिहायची गरज नाही. कुठल्याही संख्येचा पहिला घातांक 1 म्हणजे ती संख्या असते, त्यामुळे 7चा घातांक 1 तर 1 लिहिण्याची पद्धत नाही आहे, 1 लिहिण्याचा संकेत नाही आहे. नो नीड टू राईट इफ द इंडेक्स इज 1. सी हियर a⁻1 is nothing but a. Remember, now some more things we have to remember. Just now we have studied that if index is 1, the number remains as it is and no need to write index 1. Similarly, if the index is 2, it is called as square. दुसरा घात म्हणजे वर्ग म्हणतात, तिसरा घात म्हणजे घन म्हणतात. सेकंड पॉवर means second म्हणजे दुसरा घात. सेकंड पॉवर ऑफ नंबर is called as square of that number and third power of that number is called as cube of that number. See here, 7 square means 7 into means 7 raised to 2 आपण जे म्हणणार 7 raised to 2 that you can call as 7 square, that is 7 into 7 and then you have to multiply. Similarly 7 raised to 3 can be read as 7th cube म्हणजे 7चा घन, तिसरा घात किंवा 7चा घन. हे म्हणजे फक्त वर्ग आणि घनासाठीच हे सिम्बॉल आहेत शॉर्टमध्ये वर्ग घन. बाकी चौथा 5वा घात असेल तर आपल्याला चौथा घात 5वा घात raised to 4 raised to 5 असं म्हणावंच लागतं. दिस थिंग यू रिमेंबर. नाव विल सॉल्व सम एक्झाम्पल्स ऑन दिट. This is a table we have to complete. It is in your textbook only. Exercise 26. Indices number is given in the index form. You have to write base of that number, then index, then multiplication form and the value. One number they have given with the answer 3 raised to 4. Here 3 is the base. You can see here 3 is the base and 3 is the base. Then 4 is the index. Now 4 is the index, therefore 3 base I have written 4 times. You can see here 3 into 3 into 3 into 3. Then after writing 4 times I will multiply, because to find the value you have to multiply. 3 त्रिक 9 त्रिक 27 त्रिक 81. 81 is the answer. Now second is 16 raised to 3. Now here base is 16, correct? Index is 3. Now index is 3, therefore 16 I will write 3 times and multiply. 16 into 16 into 16, and after multiplying I got the answer 4096. You multiply 16 3 times and see you will get the answer 4096. Now the next is minus 8 square. Minus 8 square. Here minus 8 is the base, 2 is the index. Now as minus 8 is 2 times index is 2, I will write minus 8 2 times and I will multiply. Now 8 into 8 8 8 64 आन्सर आलं. आणि तुम्हाला मी सांगितलं दोन जेव्हा ऋण संख्या असते तेव्हा घातांक बघायचा. समसंख्या आहे ना 2 म्हणजे दोनदाच मायनस साइन येणार, त्यामुळे मायनस इंटू मायनस विल बी प्लस, बरोबर ना. मायनस इंटू मायनस प्लस होणार आणि त्यामुळे इथे प्लस साइन आहे की जे तुम्ही दिलं नाही तरी पण चालतं. आता नेक्स्ट काय केलं त्याने, नेक्स्ट आपल्याला इंडेक्स फॉर्म दिलं नाही आहे, त्यांनी मल्टिप्लिकेशन फॉर्म दिले. मल्टिप्लिकेशन फॉर्म इज गिवन, सी 3/7 रिटर्न 4 टाइम्स अँड मल्टिप्लाइड. देयरफॉर इंडेक्स फॉर्म विल बी 3/7 raised to 4 which I have written here, where 3/7 is the base and 4 is the index of that number. And multiplication is also given 3 into 3 into 3 into 3 4 times. Therefore the numerator is 81 and the denominator is 2401. Means even if fraction is there, and how many times that fraction, if whatever index is there you have to see for that fraction, and that fraction you can write those many times
and you can multiply. If minus sign is there, you have to multiply the minus sign and see what sign comes to the answer, whether positive or negative. See the next example, minus 13 raised to 4. Minus 13 is the base, 4 is the index, so minus 13 I will write 4 times here. Now first I have multiplied and then I will see here the signs are, minus signs are 4 times. 4 times means minus into minus, here it will be minus into minus plus, and next to minus into minus plus. Therefore the answer of that will be positive. Therefore the whatever this answer, the 28,561 multiplication is positive plus. Now the next question of the same exercise is find the value of the following. The index form is given and we have to find the value. Now here 2 raised to 10. What is the meaning of this? 2 raised to 10 means 2 we have to write 10 times. See, I have written 10 times, 2 into 2, 10 times. We'll see count 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. This way we have to write 10 times. And now after after writing we have to multiply them. See, 2 into 2 is 4, 4 to the 8, 8 to the 16, 16 to the 32. Here multiplication of this 5 is 32. Again similarly multiplication of this 5 will be also 32. Got or not? Therefore this 32 and this 32 I have multiplied. 32 into 32, answer is 1024. In this way, if the exponent form is given, you can multiply. You have to write the base those many times what the index is given and then multiply then, and you will get the answer. Be careful while multiplying. If you do any mistake in multiplication, your answer may be wrong. One more sum we will see, minus 6 raised to 3. Here minus 6 raised to 3. Therefore I will write minus 6 3 times. Minus 6 into minus 6 into minus 6. My answer is here minus 216. See, you would have understood. Minus and minus, answer of this is plus, positive. But one more minus sign is there. Therefore multiplication of minus and plus, when two different signs are there, the answer comes negative. Therefore here my answer is minus 216. Next I have given 15 raised to 1. As we said in the rule, if index is 1, the number remains as it is. 15 raised to 1 is nothing but 15 written once only. Therefore answer is 15. Now next I have given minus 5 raised to 4. Here in the second example I gave the index odd number. Now here index is even number. Therefore minus 5 4 times and your answer will be 625 positive. Why? Because the 5 and 5 multiplication of 5 and 5 पाचा पाचा किती 25. आणि ह्या दोन पाचांचा गुणाकार येणार तो पण 25 आणि दोन्ही गुणाकार पॉझिटिव्ह येणार. बिकॉज मायनस मायनस प्लस सेम जेव्हा निगेटिव्ह असतं तर इव्हन नंबरमध्ये साईन असले की ॲन्सर पॉझिटिव्ह येणार. ऑड नंबरमध्ये असेल इंडेक्स 3 आहे ना, त्यामुळे ॲन्सर निगेटिव्ह येतं. आणि जेव्हा इव्हन नंबर असेल इंडेक्समध्ये तेव्हा 2 मायनस मायनस प्लस होतात. सगळे जे ग्रुपमध्ये ग्रुप वाईज दोन्ही मायनस मायनस प्लस होणार. ॲटोमॅटिकली ॲन्सर विल बी पॉझिटिव्ह. Some more example I have given now. Fraction 4/5 raised to 3. As it is, we have to multiply by seeing what the index is. 4/5 raised to 3. Therefore I have written 3 times and I will now multiply. 4 गुणले 4 गुणले 4, 4 चौक 16 चौक 64, 5 5 25 5 25 असे. Therefore even the fraction is given, we have to multiply their numerators and their denominators and we have to find out the answer of the given exponent form. Now next we will get minus 1/2 raised to 4 I have given. Therefore minus 1/2 I will write 4 times. Now here even though the fraction is there, as minus signs are in even number, multiplication of these two will be plus, multiplication of these two will be plus, and 1 1 जा 1, answer is positive. I have written plus 1. आणि दोघां 2 2चा गुणाकार करा. 2 2 4 2 8 2 16. इथे प्लस आले, प्लस साइन लिहिलं नाही तरी सुद्धा चालतं.
So in today's session we have studied the concept of indices, that is how to write the multiplication of same number again and again in index form. And index form, what is base, what is index, that we have studied, and how to read it, and 5 raised to 3 or 5 raised to power 3. अशा प्रकारे आजच्या भागात आपण घातांकाचं जे बेसिक मूलभूत आपण शिकलो. एखादी संख्या पुन्हा पुन्हा लिहिली तर घातांक रूपात कशी लिहायची हे आपण शिकलो. आणि घातांकित रूप एखाद्या संख्येचं कसं लिहायचं, घातांकित संख्या गुणाकार रूपात कशी लिहायची, किंमत कशी काढायची हे आपण आजच्या भागात पाहिलेलं आहे. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू. मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? नक्कीच पाहिला असेल. काही मुलांनी लॅपटॉपवर पाहिला असेल, काहींनी कॉम्प्युटरवर पाहिला असेल, तर काहींनी मोबाईलवर पाहिला असेल, हो ना? तर व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायचा आहे. काय आहे बरं डिस्क्रिप्शन बॉक्स? हे पहा, तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतोय या ठिकाणी. त्याबरोबर व्हिडिओच्या खाली बघा, इथे व्हिडिओचं डिटेल्स दिलेले आहेत. BMC VTC मराठी चॅनेलचे नाव, इयत्ता, विषय, कोणत्या पाठाचा व्हिडिओ आहे, आणि त्या बाजूला एक पहा छोटंसं ॲरो आहे, डाऊनवर्ड ॲरो आहे ना. आणि इथे खाली BMC VTC मराठी चॅनेलला सबस्क्राईब करण्याबद्दल सुद्धा तुम्हाला सूचना दिलेली आहे. तर हा जो ॲरो आहे तो आपण क्लिक करायचा आहे. तो ॲरो क्लिक केल्यावर काय दिसणार तुम्हाला पाहावूया बरं. हे पहा, इथे दिसत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय? तर आपल्या व्हिडिओचं वर्णन, पुन्हा व्हिडिओचं नाव वगैरे दिसेल, आणि त्याखाली तुम्हाला एक लिंक आहे पहा. आपला अभिप्राय खालील लिंक ओपन करून अवश्य नोंदवावा. तर ह्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक गुगल फॉर्म ओपन होईल. काय बघा फॉर्म आहे? अभिप्राय नोंद करण्यासाठीचा फॉर्म आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरद्वारे निर्माण केलेला हा गुगल फॉर्म आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत. तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, तसेच त्याबरोबर अजून अनेक प्रश्न आहेत. तुमचं इयत्ता लिहायची आहे, तुम्ही कोणत्या शिक्षकाचा व्हिडिओ पाहिलात, असे अनेक सोपे सोपे प्रश्न आहेत. ते तुम्ही तिथे भरायचे आहेत आणि तुमचा गुगल फॉर्म पूर्ण प्रश्न भरून झाल्यावर सबमिट करायचा आहे. कळलं बाळांनो? ह्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा. तसेच अजून तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे इथे पहा, त्या लिंकच्या खाली काही प्रश्न दिले आहेत. हा व्हिडिओ पाहिलात, आता खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहा. ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. हे प्रश्न तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवर आधारितच असणार आहेत. समजलं का बाळांनो तुम्हाला? आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.